हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. स्ट्रेट अवे आपण जातोय किचनमध्ये, कारण आता वाजलेत एक अराउंड 11:30 12:15 आणि आपल्याला आता लंच प्रिपेअर करायचं आहे, कारण आज 2 वाजता ऑफिस आहे, म्हणजे इव्हनिंग शिफ्ट आहे. तर मग जेवण करून जायचं आहे. तर मग चला, विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स गो. तर आज आपण लंचसाठी बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची, जी मी याच्या अगोदर बनवलेली नाही आहे. दिस इज माय फर्स्ट टाईम जरी आहे तरी पण आय एम सो मच इंटरेस्टेड फॉर दॅट. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर घेतली आहे शिमला मिरची, जी मी आत्ताच खाली जाऊन आणली आहे. 4 छोट्याशा शिमला मिरची मी घेतल्यात, 4च घेतल्यात कारण मी एकटाच आहे आज, आणि थोड्या कवळ्या आहेत त्या. भरलेली शिमला मिरची करायची, तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला प्रिपेअर करावा लागणार आहे मसाला. तर मसाल्यासाठी लागतात, जिथपर्यंत मला माहिती आहे, शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर असली नसली चालत आहे, बट आहे आपल्याकडे. देन लसूण आणि देन मिरची पावडर, आणि एक भाजलेलं 2 चमचे बेसन पीठ. तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे. तर मग त्याचा मसाला बनवून घेऊयात. तर गाईज, आपण घेतल्यात शेंगदाणे, खोबरं, बेसन पीठ, कोथिंबीर, जिरे, लसूण, आणि याच्यासोबतच मीठ पण जाणार आहे आणि मिरची पण जाणार आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. त्याच्यात मिरची आणि मीठ पण टाकून घेतलं आहे. आता एक मिक्सरला गरका देऊयात. हा झाला आहे आपला मसाला तयार. आता तो भरायचा आपल्याला या मिरच्यांमध्ये. याचं प्रत्येक मिरचीचं देठ आणि त्याच्यातलं बी काढून घ्यायचं आहे. आणि या मिरच्यांमध्ये आपल्याला भरायचा आता हा मसाला. या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे. या पॅनमध्ये आपण तेल गरम करायला टाकलं आहे. थोडं गरम झालं की याच्यात मिरच्या ठेवायच्या. या मिरच्या तेलात सगळ्या बाजूंनी 3-3 4-4 मिनटं वाफवून घ्यायच्या. हे बघा गाईज, मस्त शिजल्यात आता, छान वास येतो एकदम. गाईज, आपल्या भरलेल्या मिरच्या वाफवून दिल्या थोड्या वेळात, आणि फायनली या तयार आहे. खालचा मसाला मला थोडासा जळालेला वाटतो आहे, बट मिरच्या व्यवस्थित झाल्यात. आणि हा आहे फायनल लुक. आणि अशा प्रकारे मी अजून एक रेसिपी शिकलो आहे. छान झालं आहे गाईज. मला असं वाटतं थोडासा मसाला नको तर तळून घ्यायला पाहिजे होता. नेक्स्ट टाईम तसं ट्राय करू. आता पटकन मी जेवण करतो, कारण आपल्याला ऑफिसला जायचं. बाय बाय.